नमस्कार मंडळी, मी सुनीता. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. भारतातील अनेक शहरांमध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अर्थातच सहकारी गृहनिर्माण संस्थांचं जाळं हे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. मुंबईमध्ये त्याचं प्रमाण हे जास्त आहे. या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी एक फेडरेशन कार्यरत आहे. यातील लोकांची सुरक्षा त्याचबरोबर निवासासंबंधीतील कायदे या सर्व संबंधातील माहिती या निवास ठिकाणी राहणाऱ्या लोकांना असणं हे फार फार गरजेचं आहे. ही फेडरेशन ही पुस्तकाच्या रूपाने जरी उपलब्ध असली तरीही शिबिराच्या माध्यमातून त्यांचे अनेक उपक्रम होत असतात. आज आपण पाहणार आहोत अशाच प्रकारचा एक उपक्रम. मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन लिमिटेड आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गृहनिर्माण संस्था संदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, नगरसेवक प्रकाश दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. आयोजकांच्या वतीने मान्यवर अतिथींचा सत्कार करण्यात आला. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज, सहकारी कायदा, उपविधी, स्वयं पुनर्विकास, अभिहस्तांतरण अशा विविध विषयांवर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लोकप्रतिनिधींना गृहनिर्माण सहकारी चळवळीतल्या अडचणीचं होत होतं, म्हणून पूर्व व पश्चिम उपनगरामध्ये डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनची कार्यालय व्हावी, त्या संबंधित महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आपण 2 ठिकाणी जागा मागितलेल्या आहेत. मुंबई जिल्हा बँक तुमच्या दरवाजात आलेली आहे. मुंबई शहरातल्या 35,000 गृहनिर्माण सहकारी संस्थांपैकी जवळजवळ 22 ते 23,000 गृहनिर्माण सहकारी संस्था श्री प्रकाश दरेकर यांच्या हाऊसिंग फेडरेशनच्या सभासद आहेत. मी मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्विकास मंडळाचा सभापती म्हणून माडाला काम केलं, त्यामुळे तो एक अनुभव पाठीशी होता. आम्ही प्रवीण दरेकर, नंदू काटकर साहेब, सिद्धार्थ कांबळे जे असतील, नलावडे साहेब असतील, सर्वांनी विचार विनिमय करून एक निर्णय घेण्याचा ठरवला आणि आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी 1 मिनिटात सांगितलं, प्रवीणजी मी तुमच्या बँकेच्या मागे उभा राहील, आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि आज ही पुनर्विकासाची गंगा या मुंबईमध्ये व्हायला लागली. सरकारने एखादी योजना घोषित केली तर त्याला समजायला आणि त्याला स्वीकारायला लोकांना खूप वेळ लागतो, परंतु ही एक योजना आपण लोकांनी स्वीकारली. काही योजना पाईपलाईनमध्ये आहे, काही योजना पूर्ण होत आलेल्या आहे आणि माझा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये ही योजना मोठ्या प्रमाणात लोक अंमलात आणण्याचा प्रयत्न करतील. टाटा पॉवर हाऊस बोरिवली येथील या कार्यक्रमाचा लाभ निवासी सोसायट्यांच्या सभासदांनी आणि अधिकाऱ्यांनी घेतला. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जी गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास योजना एक अभियान म्हणून उभं राहतंय, त्याला मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि म्हणून गृहनिर्माण फेडरेशन आणि मुंबई बँकेच्या वतीनं या ठिकाणी अशा प्रकारची शिबिरं आज मुंबईवर सुरू आहेत.